सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 7वामध्ये आपण आज समास दुसरा ब्रह्मनिरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समासाचं नाव आहे ब्रह्मनिरूपण. निरूपण याचा अर्थ वर्णन करून सांगणे. बऱ्याच वेळा हा शब्द येतो आपल्या व्यवहारामध्ये देखील. निरूपण केलं म्हणजे त्या विषयाचं वर्णन केलं. इथे समर्थ या शीर्षकात सांगितल्याप्रमाणे ब्रह्म जे आहे त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. हे कोणाला कळलं ब्रह्म? जे संत आहेत, महात्मे आहेत, त्यांना ब्रह्मतत्व कळलेलं आहे आणि आपल्यालाही ते कळावं अशी त्यांची तळमळ आहे. आपणही त्या ब्रह्मपदाला जाऊन पोचावं अशी त्यांना कळकळ वाटते आणि म्हणून संतांनी वाङ्मय निर्माण केलं. आपल्यासारख्या लोकांना त्या पदाला पोचता यावं, मोक्षपदाला, ब्रह्मपदाला पोचता यावं, आपल्याला परमात्मा वस्तू प्राप्त करून घेता हवी, याच्याकरता आपण संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. स्वरूप साक्षात्कार झालेल्या पुरुषांना संत म्हणतात. समर्थ स्वतः संत आहेत, त्यांना स्वरूप साक्षात्कार झालेला आहे आणि म्हणून संतांची ओळख संतांनाच करता येते. संतांची प्रतिभा अखंड जागी राहते. संतांचा अनुभव असा आहे की सद्वस्तू म्हणजेच ब्रह्म सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. विषय थोडा कठीण वाटेल. ब्रह्म, माया, जगत, जीव हे सर्व शब्द ऐकायला कठीण वाटतात, परंतु ते सर्व संतांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला ते सोपे होतात, आपल्याला लगेच समजतात. समर्थ सांगतात, सद्वस्तू म्हणजे ब्रह्म सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. विश्वाचे ज्ञान करून देणारी बुद्धी, बुद्धीमध्ये किती ताकद आहे, किती शक्ती आहे. आपल्याला संपूर्ण विश्वाचं ज्ञान ती करून देते, पण असं असलं तरी त्या बुद्धीला मर्यादा आहेत. ती बुद्धी मर्यादितच आहे. विश्वाचा बंध ओलांडून, विश्वाची बंधने ओलांडून अनंत रूपाने विलसणारे ब्रह्म या एवढ्याशा मानवी बुद्धीच्या ज्ञानाचा विषय होऊच शकत नाही. बुद्धी जरी आपल्याला विश्वाचे ज्ञान करून देते तरी पण तिला मर्यादा असल्याकारणाने ती ब्रह्माला आपल्या आवाक्यात आणू शकत नाही, ती ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मदर्शन होण्यासाठी बुद्धीच्याही पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती माणसांमध्ये उदय पावली पाहिजे. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने प्रतिभा जागृत होते. त्यांच्या सहवासात राहिलो, त्यांची आपल्यावर कृपा झाली तर आपल्यामध्ये प्रतिभा जागृत होते. ती एक शक्ती आहे आणि म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूंना विलक्षण अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण सर्वजण मी देहच आहे या भावनेमुळे सद्वस्तूपासून दुरावलो आहोत. ही देहबुद्धी जळून जाण्याचा मार्ग, ही देहबुद्धी नष्ट होण्याचा मार्ग सद्गुरूच दाखवतात. देहबुद्धी कमी होऊ लागली की जीवपणा सुटतो. जीवपणा कमी होत चालला की अज्ञान क्षीण होत जाते आणि अज्ञान नाहीसे झाले की मी ब्रह्मच आहे
याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. पण हा अनुभव कोठे, कसा आणि कोणाला येईल ते सांगता येत नाही. वास्तविक ब्रह्मस्वरूप नामरूपातीत आहे, नावाच्या रूपाच्या पलीकडे आहे, पण त्याला अनेक प्रकारच्या नामांनी संबोधले जाते. म्हणून आपल्याला ब्रह्म जे आहे ते कळत नाही. याचं कारण ते नामाच्या रूपाच्या पलीकडे आहे, अतीत आहे. मानवी अनुभवाचे क्षेत्र दृश्य विश्वापर्यंतच पसरले आहे, परंतु ब्रह्मस्वरूप या दृश्य विश्वाच्या पलीकडे असल्यामुळे त्याचे वर्णन अतीतपणाने करावे लागते. साधू संत असे सांगतात की ब्रह्म हे गुणरहित, आकाररहित, संगरहित, विकाररहित आणि मर्यादारहित आहे. त्याला पारावार नाही. ब्रह्म हे सर्वांना व्यापून आहे, अनेकांमध्ये ते एकपणाने आहे. ते शाश्वत असून सर्व शास्त्रे त्याचा शाश्वत असल्याचा उल्लेख करतात. ब्रह्म अढळ आणि अनंत आहे. ते सदा सर्व काळ स्थिर असून कल्पनेच्या पलीकडे आहे. ब्रह्माबद्दल कल्पना करता येत नाही, कारण ते कल्पनातीत आहे. या दृश्यसृष्टीहून ते वेगळे आहे. शून्याहूनही ते निराळे आहे. ते मन, बुद्धी अगोचर असल्याने इंद्रियांच्या द्वारे ब्रह्माला जाणता येत नाही. ते आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही, कारण ते इंद्रियांच्या अगोचर आहे. संत महात्म्यांची कृपा झाल्याशिवाय ते अनुभवास येत नाही. ब्रह्म हे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या एवढे दुसरे चांगले काहीच नाही. ते अत्यंत सूक्ष्म असल्याकारणाने ब्रह्मादिकांना सुद्धा ते जाणता येत नाही. ब्रह्म इत्यादी देव आहेत, त्या ब्रह्म इत्यादी देवांना सुद्धा ते ब्रह्म परमात्मा वस्तू जाणता येत नाही. ब्रह्म असे आहे, ब्रह्म तसे आहे, अशा प्रकारे शब्दांनी त्याचे किती वर्णन केले तरी त्या वर्णनाहून सुद्धा ते विलक्षण आहे. श्रवण करणे, साधू संत महात्म्यांच्या सहवासात राहून श्रवण करणे आणि त्यानंतर साधनेचा अभ्यास करणे हा ब्रह्म जाणून घेण्याचा एकच उपाय आहे. ब्रह्माला असंख्य नावे असली तरी ते सगळ्या नावांच्या पलीकडे आहे, कारण कोणतेही नाव त्याचे स्वरूप जसे आहे तसे सांगूच शकत नाही. या ब्रह्मांडामध्ये खरोखरच ब्रह्मासारखे दुसरे काहीच नाही. त्यामुळे कोणताही दृष्टांत दिला तरी तो वाया जातो. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असे एके ठिकाणी म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे, वाणी व मन ते ब्रह्म अप्राप्य आहे असे सांगून मागे फिरतात. वाणी ब्रह्मापाशी जाऊ शकत नसल्याने ती माघारी फिरते. मनाच्या द्वारे ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही, हे अंतिम सत्य श्रुती माऊली सांगते. मन हे कल्पनामय आहे, कल्पनेवर आधारित आहे. आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत त्यामध्ये ते एक इंद्रिय मानलं गेलेलं आहे. 11वं मन आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. त्यामध्ये 11वं मन आहे, पण ते मन म्हणजे काय दाखवा, आपण दाखवू शकत नाही, कारण मन हे कल्पनामय आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी कल्पनेला वावच नाही. म्हणून श्रुतीने सांगितलेला सिद्धांत मुळीच खोटा नाही. आता प्रश्न असा आहे की जे मनाला प्राप्त होऊ शकत नाही त्या ब्रह्माची प्राप्ती कशी बरे होणार? तर त्याचे उत्तर असे आहे की सद्गुरू माऊलींशिवाय हे कार्य कोणीही करू शकत नाही. त्यासाठी सद्गुरूंना शरण जाणे हाच एकमेव
राजमार्ग आहे. समर्थ दृष्टांत देतात. कोठारे धान्यांनी भरून ठेवलेली आहेत, पण ती कुलपे लावून बंद केलेली आहेत आणि त्याची किल्ली आपल्याजवळ नसेल तर त्या वस्तू आपल्याला मिळू शकत नाही. हे ऐकून श्रोता म्हणाला, गुरुदेव, मग ती किल्ली कोणती आहे ते तरी आम्हाला सांगा. तेव्हा वक्ता म्हणाला की सद्गुरूंचा कृपाशीर्वाद हीच ती किल्ली आहे. तिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि द्वैताचे दरवाजे एकदम उघडतात. म्हणजे काय होतं, देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्रगट होते. द्वैत जाऊन आपण अद्वैत अवस्थेवर पोचतो. आत्मबुद्धी प्रगट झाली की जीवाचे वेगळेपण गळून पडते. जीव आणि शिव एकत्रच होते, परंतु जीवाने अभिमान घेतला, शिवापासून वेगळा झाला आणि म्हणून त्याला धक्के खायला लागतात, दुःख भोगायला लागतात. तो देहबुद्धीवर येतो, परंतु आत्मबुद्धी प्रगट झाली की जीवाचे वेगळेपण गळून पडते. समर्थ सांगतात, आत्मबुद्धीमध्ये सुखाला कशाचीच कमतरता नसते. तेथे मनाचा शिरकाव नसतो, म्हणजे प्रवेश नसतो, परंतु तरीही मना वाचून साधना चालूच राहते. स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मन लागत नाही, कारण तेथे मन पोचू शकत नाही. वासना नसतातच तृप्ती, समाधान लाभते. सध्याच्या अनुभवाप्रमाणे जे अगदी अखेरचे आहे असे आपण जे समजतो त्याच्याही पलीकडे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणूनच ते आपल्या मनाच्या, बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे आहे. परंतु असं तरी असलं, मन आपल्या मनाच्या, बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे असलं तरीसुद्धा जर देहाचा संबंध सोडला, आपण प्रत्येकाने देहाशी असलेलं तादात्म्य सोडलं, तर ते ब्रह्म ताबडतोब प्राप्त होते. आपण आपला देहसंग सोडावा आणि त्याला पाहावे असे म्हणतात. जे अनुभवी असतील त्यांनाच बोलण्यातले रहस्य कळून येईल आणि ते खुश होतील. ज्याचा संग सोडायचा तो आपण म्हणजे मीपणा, तो सोडायचा. आणि मीपणा म्हणजे जीवपणा सोडायचा. आणि जीवपणा म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह आहे असा मीपणाचा संग जडतो. जीवपणाचा संबंध सोडला की ब्रह्मरूपाशी, स्वस्वरूपाशी ऐक्य घडून येते. म्हणजे काय होतं, जीव ब्रह्मैक्य होते. आत्ता आपण ऐकलं असतं, जीव आणि शिव एकच आहेत, जीव आणि ब्रह्म एकच आहे. परंतु जीव वेगळा झाला ब्रह्मापासून, मग तो पुन्हा एकरूप कधी होणार? ज्या वेळेला जीवपणाचा संबंध सोडला जाईल, जीवपणा आपल्यातून निघून जाईल, नाश होईल त्याचा, त्यावेळेला ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य घडून येईल. म्हणजे जीव ब्रह्मैक्य घडून येईल. कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. मी खरा कोण आहे हे न कळणे, हे माहीत नसणे, यालाच अज्ञान म्हणतात. अज्ञानाची सर्वात सोपी व्याख्या केली. मी खरा कोण आहे हे माहीत नाही, हे कळत नाही, याचंच नाव अज्ञान आहे. ते नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्म आणि परब्रह्म एकच आहे. उपसर्ग लागलेला आहे. आपल्याला परिचित शब्द कुठला आहे? परब्रह्म. ब्रह्म कठीण वाटतं, तर त्यावेळेला आपण परब्रह्म जो आहे तो शब्द लक्षात घ्यायचा. समर्थ सांगतात, अज्ञान नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. देहबुद्धीच्या मोठेपणाला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच किंमत नसते. परब्रह्माच्या ठिकाणी अहंभावाचा पूर्णपणे नाश होतो. आणि जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत आपल्याला
परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. ब्रह्मस्वरूपामध्ये उच्च नीच असा भेद नाही. तेथे राजापासून रंकापर्यंत सर्वजण सारखेच असतात. स्त्री असो की पुरुष असो, सर्वांना ब्रह्मपद प्राप्त करून घेता येते. ब्रह्मप्रमाचे ब्रह्मसोहळे, ब्राह्मणाचे ब्रह्मसोहळे आणि शूद्राचे ओवळे असा कोणताही भेद तेथे मुळीच नसतो. राजाला उत्तम श्रेष्ठ प्रतीचे ब्रह्मत्व आणि त्याच्या परिवाराला कमी प्रतीचे किंवा हलके ब्रह्म असाही भेद त्या ठिकाणी नसतो. सगळ्या जीवांना ब्रह्म एकच एक आहे. ते अनेकपणा नाही. सर्वजण एकाच परब्रह्माला जाऊन मिळतात. मानवी जीवन भेदांनी भरलेले आहे, तर स्वस्वरूपानुभव म्हणजे ब्रह्मवस्तू परमात्मवस्तू ती अभेद आहे. या दोन्हींची सांगड समर्थांनी किती चातुर्याने घातली आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमधील आत्मज्ञानी पुरुषांना मिळून विश्रांतीचे एकच स्थान आहे आणि ते म्हणजे परब्रह्म होय. गुरुला आणि सत्शिष्याला एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते. हा गुरु आहे आणि हा शिष्य आहे असा तिकडे भेद नसतो. परंतु त्यासाठी देहबुद्धी मात्र सोडावीच लागते. ज्यांच्या देहबुद्धीचा अंत घडून येतो त्या सर्वांना ब्रह्मपदाची प्राप्ती होतेच. एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति असं इकडे म्हटलेलं आहे. एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति याचा अर्थ ब्रह्म एकच एक आहे, दुसरे नाही. हे श्रुतीचे वचन आहे आणि ते सर्वांना परिचित आहे. साधू संत महात्मे हे शरीराने वेगवेगळे दिसतात, तरी अंतरंगाच्या दृष्टीने ते एकाच परब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात. ते ब्रह्मवस्तू होऊन जातात. ब्रह्म हे नवे नाही आणि जुनेही नाही. नवे जुने असा त्या ठिकाणी कालभेद नाही. ब्रह्म अधिकही नाही आणि उणेसुद्धा नाही, कारण अधिक उणे हा प्रमाणभेद आहे. ज्याला ब्रह्मामध्ये स्थान नाही, परंतु ज्याला असं वाटतं ब्रह्मामध्ये उणेपण आहे, समर्थ सांगतात की तो देहबुद्धीचा कुत्रा आहे. सद्वस्तूमध्ये अपूर्णता पाहणारा मनुष्य स्वतः अज्ञानी असतो. ज्याची देहबुद्धी दृढ असते त्याला आत्म्याविषयी अनेक संशय असतात. त्यामुळे त्यांना समाधान होत नाही. खरं तर या नरदेहातच शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते. त्यासाठीच भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, परंतु देहबुद्धीमुळे ती संधी हुकते. देहच सर्वस्व आहे असे वाटणे हेच खरे देहबुद्धीचे लक्षण आहे. परंतु शहाणे लोक, जाणते लोक देहाचा खोटेपणा, मिथ्यात्व, अशाश्वतपण बरोबर ओळखतात. देहाला मरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाळगतो. त्यामुळे त्याची दृढ झालेली देहबुद्धी त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवते. देहाच्या पलीकडे जाण्यातच जीवाचे कल्याण आहे असे साधू संत सांगतात. म्हणून देहबुद्धी वाढल्याने आपले नुकसान होते, आपले अधपतन होते, अधोगती होते हे उघड आहे. देहबुद्धीमुळे देहाला भलतेच महत्त्व प्राप्त होते, पण त्यामुळे होतं काय? समाधानाला उणेपणा येतो. आपल्या जीवनातून समाधान कमी होते. या देहबुद्धीमध्ये विलक्षण शक्ती आहे. योगी लोकांना देखील देहबुद्धी त्रास देते, आपल्या ताब्यात आणते. एखाद्या सिद्धीचा उपयोग करून उपाधी किंवा व्याप वाढवणे हा देहबुद्धीचा
प्रभाव आहे. म्हणून देहबुद्धी जाईल तरच परमार्थ होईल, नाहीतर नाही. देहबुद्धीमुळे ब्रह्माशी समरसता होऊ शकत नाही. आत्मानात्मविवेक जीवाला परमात्मा वस्तूकडे खेचत असतो, पण देहबुद्धीमुळे तो तेथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ती त्याला मागे ओढते. मूलतः जीव ब्रह्मस्वरूपच आहे, परंतु केवळ अहंकारामुळे त्याला सद्वस्तूमध्ये ब्रह्मवस्तूमध्ये मिसळून जाता येत नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, हे सर्व नीट ध्यानात घेऊन शहाण्या साधकाने अध्यात्म ग्रंथाचे श्रवण करावे आणि आपली देहबुद्धी सोडून द्यावी व अशा रीतीने खरोखरीत ब्रह्मस्वरूपात मिसळून जावे, त्याच्याशी ऐक्य प्राप्त करून घ्यावे. वास्तविक परमात्मा वस्तू अगदी एकच एक आहे, परंतु तिच्या अनुभवामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट ही की ब्रह्म हे सर्व दृष्टीने अनंत आहे. त्याच्या ठिकाणी अनंत गुण व अनंत शक्ती वास करतात. प्रत्येक मनुष्याची मनोरचना भिन्न असल्याने, वेगवेगळी असल्याने निरनिराळ्या माणसांना ब्रह्माच्या निरनिराळ्या अंगाचा विशेषपणे अनुभव येतो. कोणाला त्याच्या अनंतपणाची, कोणाला त्याच्या अलिप्तपणाची, कोणाला त्याच्या निवांतपणाची, कोणाला सर्वज्ञपणाची, तर कोणाला त्याच्या सत्तारूपाची जबरदस्त प्रचिती येते आणि मग त्याप्रमाणे तो ते नाव ब्रह्माला देतो. दुसरी गोष्ट अशी की अनंत, शुद्ध आणि केवल स्वरूपामध्ये ब्रह्माचा अनुभव घेणारे फार थोडेच असतात. प्रयत्न करणारे बरेच असतात, परंतु तो अनुभव घेणारे फार थोडे असतात. ज्याचा अनुभव ज्या पातळीवर स्थिर होतो, ज्याचा अनुभव ज्या पातळीवरून स्थिर होतो, त्या पातळीवरून तो मनुष्य ब्रह्माचे वर्णन करतो. म्हणून कोणी ब्रह्म नावरूप, कोणी ज्योतिरूप, कोणी साक्षीरूप, तर कोणी ते चैतन्यरूप आहे असे सांगतात. वास्तविक ब्रह्म एकच आहे, पण ते एकच ब्रह्म अनेक प्रकारे भासते. मनुष्याला ज्याला ज्या प्रकारे ब्रह्माचा अनुभव येतो, त्याप्रमाणे तोच प्रकार त्याला खरा असे वाटते आणि त्या स्वरूपाबद्दल त्याच्या मनात खात्री निर्माण होते. ब्रह्म हे नावरूपाच्या पलीकडे आहे, तरीही त्याची विविध नावे आढळतात. उदाहरणार्थ, ते निश्चल, निर्मळ, अनंत, शांत आणि स्वतःच्या आनंदात रममाण असते. ब्रह्म हे अरूप आहे, कारण त्याला कोणते रूप नाही. ते पाहता येत नसल्यामुळे ते अलक्ष्य आहे. ते अगोचर आहे, कारण इंद्रियांना त्याचे आकलन होत नाही, म्हणून त्याला अगोचर म्हणतात. ते आपली जागा कधीच सोडत नसल्याने ब्रह्म अच्युत आहे. त्याला आदी नाही, अंत नाही, कारण ते अनादी अनंत आहे. ते अपरंपार आहे, कारण त्याला कसल्याही मर्यादा नाहीत. ब्रह्म अदृश्य आहे, अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे आहे. अशी त्याची विविध नावे आहेत. ब्रह्म नादरूप आहे, ज्योतिरूप आहे, चैतन्यरूप आहे, सत्तारूप आहे आणि साक्षीरूप आहे. ते शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर, सर्वज्ञ, सर्वात्मा आहे, जगाचे जीवन आहे. ते सहज सदोदित ब्रह्म, शुद्ध बुद्ध, सर्वातीत म्हणजे सर्वांच्या पलीकडले आहे. ते शब्दातीत आहे. ते विशाल आहे, विस्तीर्ण आहे, विश्वाला भरून आहे, आकाशासारखे निर्मल आहे. ते ब्रह्म म्हणजे आत्मा, परमात्मा आणि परमेश्वर आहे. ते आत बाहेर ज्ञानाने भरलेले आहे.
फार पुरातन असून चिद्रूप आहे, चिन्मात्र आहे. समर्थ माऊली सांगतात की ज्या ब्रह्माला नाव ठेवता येत नाही, ज्या ब्रह्माला कोणतेही नाव नाही, अशा अनाम ब्रह्माची ही नावे आहेत, हे ध्यानात ठेवावे. वास्तविक ब्रह्म अनाम आहे. त्याच्या स्वरूपाची निश्चित कल्पना यावी. ब्रह्मस्वरूपाची आपल्या सर्वांना निश्चित कल्पना यावी म्हणून ही इतकी नावे त्याला ठेवली आहेत. जेथे विश्रांतीला सुद्धा विसावा मिळतो असा तो आदिपुरुष आहे, तो आत्माराम आहे. ही नावे भिन्न असली तरी ते एकच परब्रह्म आहे, ते दुसरे काहीही नाही. आता हे समजण्याआधी समर्थ सांगतात, तुम्हाला 14 ब्रह्माची लक्षणे सांगतो. ती ऐकल्याने नावे अनेक असली तरी ब्रह्म एकच एक आहे हे तत्व तुमच्या मनामध्ये ठसेल. जेवढे खोटे आहे तेवढे सगळे निवडून बाजूला काढले की जे उरते ते खरे असते. हा व्यवहारातला पण आपल्या सिद्धांत माहिती आहे. खोटे आहे ते बाजूला काढले की जे शिल्लक राहते त्याला आपण खरे म्हणायचं. म्हणून आता यानंतरच्या समासातून 14 ब्रह्माचे वर्णन शास्त्राच्या आधारेच आपण करूया. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील ब्रह्मनिरूपण नावाचा दुसरा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.